नमस्कार, मी सारिका साळुंखे. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. ठाणे रेल्वे स्थानकात उभारण्यात येणाऱ्या पार्किंग प्लाझाचे श्रेय लाटण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रकार बॅनरबाजीतून उघड झालाय. ठाणे रेल्वे स्थानक परिसरात निर्माण होणारी पार्किंगची समस्या लक्षात घेता येत्या 1.5 वर्षामध्ये पार्किंग प्लाझा येथे उभारण्यात येणार आहे. प्रशासनाने या पार्किंग प्लाझाला मंजुरी दिल्यानंतर सत्ताधाऱ्यांचे श्रेय लाटण्याचा वाद हा बॅनरबाजीतून उफाळून आलाय. ठाणे रेल्वे स्थानक परिसरात सध्या या पार्किंग प्लाझाच्या मंजुरीचे श्रेय लाटण्याचे सत्ताधाऱ्यांचे विविध प्रकारचे बॅनर लावण्यात आलेत. तर या परिसरात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस माजी खासदार संजीव नाईक, आमदार संजय केळकर, खासदार राजन विचारे यांचे बॅनर झळकत आहेत. बॅनरबाजीमुळे ठाणे शहराच्या विद्रुपीकरणामध्ये भर पडली आहे. सॅटिस ब्रिज, ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर अशा प्रकारचे मोठमोठे बॅनर सध्या झळकत असल्याने नागरिकांनाही येता जाता त्याचा त्रास सहन करावा लागतोय. पार्किंग प्लाझा हा विषय जुना असून त्यानंतर अनेक पक्षाच्या पत्रव्यवहारानंतर प्रशासनाने अखेरीस याला मंजुरी दिली आहे. मात्र सत्ताधाऱ्यांचे श्रेय लाटण्याचा प्रकार हा या बॅनरबाजीतून स्पष्ट होतोय. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. किसननगरमधील BMC पाईपलाईन फुटल्याने घरे वाहून गेलेल्या नागरिकांना पालिका प्रशासन मदत देण्यास दिरंगाई करत असल्याने नगरसेवकांनी दिला आंदोलनाचा इशारा. गेल्या काही दिवसांपूर्वी किसननगरमध्ये BMC पाईपलाईन फुटल्याने त्या पाईपलाईन लगत असलेल्या स्थानिक नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. पाईपलाईन लगत एकूण 400 घरे असून त्यापैकी 15 घरे ही पाण्याच्या जोरदार प्रवाहात पूर्णतः वाहून गेली. अशा आपत्तीग्रस्त नागरिकांना 50,000 रुपयांची मदत पालिकेकडून देण्यात यावी असा प्रस्ताव सर्वपक्षीय नगरसेवकांनी गेल्या महासभेत मांडला होता. मात्र काल झालेल्या महासभेत स्थानिक नगरसेवकांनी पुन्हा हा विषय मांडला. मात्र पालिका आयुक्त संजय जयस्वाल यांनी ही अनधिकृत घरे असल्यामुळे मदत देऊ शकणार नाही. शिवाय BMCची पाईपलाईन असून शासन स्तरावर हा निर्णय प्रलंबित असल्याचं सांगितले. आयुक्तांच्या अशा उत्तरांमुळे आपत्तीग्रस्त हे नागरिक ठाणेकरच, पालिका प्रशासन मात्र दिरंगाई करत असल्याचं समोर आलंय. त्यामुळे स्थानिक नगरसेविका एकता भोईर, नगरसेवक रामभाऊ तायडे यांनी पालिकेने नागरिकांना मदत न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. मागे जो प्रसंग उद्भवला होता, किसननगरची जी पाईप BMCची फुटली आणि जवळजवळ 2 ते 2.5 हजार घरं त्या ठिकाणी वाहून गेले. त्याने घरामधलं सगळं सामान, सगळं कागदपत्रे वाहून गेले आणि त्यांची भयंकर परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली होती. त्या ठिकाणी सन्माननीय पालकमंत्री, आम्ही स्थानिक नगरसेवक त्या ठिकाणी रात्रंदिवस तिथं काम करून त्या लोकांना आम्ही बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. स्वतः पालकमंत्री त्या ठिकाणी पाण्यामध्ये उतरले आणि त्यांना दिलासा देण्याचं काम केलं. आणि त्यानंतर त्या ठिकाणी जेव्हा महानगरपालिकेमध्ये मी स्वतः त्या ठिकाणी ठराव मांडला तर बाबा तिथले जे आमचे लोक आहे, जे बेघर झाले लोक आहे, त्यांच्या घरात पाणी घुसलेलं आहे, त्या लोकांना महानगरपालिकेतर्फे 50,000 रुपये पर घराला मिळाले पाहिजे. आणि अशा परिस्थितीमध्ये तो ठराव मांडल्यानंतर वारंवार आम्ही विषय घेतला, काही नगरसेवकांनी विषय घेतला, परंतु त्याला काही म्हणजे उत्तर दिलं नाही. कालच्या महासभेमध्ये सन्माननीय खताळ मॅडमनी जो प्रश्न केला, त्या प्रश्नाच्या उत्तराला सन्मान्य आयुक्त आणि प्रशासनाने सरळ सांगितलं का बाबा आम्ही यांना मदत करू शकत नाही, कारण त्या ठिकाणी अनधिकृत झोपड्या आहेत. माझं असं म्हणणं आहे का त्या ठिकाणी अनधिकृत असो किंवा अधिकृत असो तो विषय नाही आहे. त्या ठिकाणी माणुसकीच्या दृष्टिकोनातून त्यांच्यावर प्रसंग ओढवला, त्या प्रसंगाला आपण ते लोक समोर गेले आणि आपण एक माणुसकीच्या दृष्टिकोनातून त्यांना मदत करायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. तरी BMC जागा असली, BMC जागामध्ये ते लोक राहतात, परंतु ठाण्यामध्ये ते वास्तवामध्ये आहे, ते ठाण्यामध्ये वास्तव ठाणेकरांचे ते मतदार आहे, त्याच्यामुळं त्यांना आपली मदत झालीच पाहिजे. नाही, जर समजा आयुक्त साहेबांनी आम्हाला सांगितलं आहे का हरकत नाही, माणुसकीच्या दृष्टिकोन आम्ही प्रयत्न करतो आणि जर हा प्रयत्न फेल केला तर येणाऱ्या याच्यामध्ये मी स्वतः आंदोलन करेल त्याच्यासाठी. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ धरेल तशा विश्रांतीची.
आता मुलं मोठी होतात आणि त्याचबरोबर मोठी होतात त्यांची स्वप्न. त्यांच्या ह्या स्वप्नांची, भविष्याची आणि सुखद आयुष्याची जबाबदारी TJSBची. उज्ज्वल भविष्य हा तुमचा हक्क आणि अर्थातच TJSBचं कर्तव्य. मीटिंगवर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स. बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल. मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील. किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल. सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग. मीटिंगवर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स. बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल. मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील. किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल. सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातरजमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातरजमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं. स्वच्छ, सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. मुलुंड कॉलनीतील अवैध दारूभट्ट्यांवर कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांनी मुलुंड पोलीस स्थानकावर धडक मोर्चा नेऊन केली आहे. मालवणी विषारी दारू प्रकरणामुळे कित्येक नागरिकांचा मृत्यू झाला आणि कुटुंबही उद्ध्वस्त झाली. मृत्यू झालेल्यांचा आकडा हा 100च्या वर गेला असून कित्येक जण अजूनही मृत्यूशी रुग्णालयात झुंज देत आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी हातभट्ट्यांवर छापे घालण्याचे सत्र सुरू झाले आहे. तर मुलुंड कॉलनीमध्येही काही अवैध दारूच्या भट्ट्या असून पोलीस कारवाई करण्यास दिरंगाई करत असल्याने स्थानिक नागरिकांनी आज मुलुंड पोलीस स्थानकावर धडक मोर्चा काढला होता. मुलुंड पोलिसांनी त्वरितच अवैध हातभट्ट्यांवर कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांनी या धडक मोर्चा अंतर्गत केली आहे. मालवणमध्ये जे गावठी दारू पिऊन 102 लोक जे दगावलेले आहेत त्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आणि मुलुंडमध्ये कुठेही दारू भेटली नाही पाहिजे, दारू मिळाली नाही पाहिजे आणि जर दारू मिळाली तर त्याला हे पोलीस जबाबदार असतील या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मुलुंड तालुक्याच्या वतीने या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे, निदर्शनं केलेले आहे. योगेश मुवावडे, S9 न्यूज, मुंबई. गटई कामगारांच्या स्टॉल्स परवान्यांचे नूतनीकरण आणि हक्काचे स्टॉल्स उपलब्ध व्हावे याकरिता गटई चर्मकार संघटनेच्या वतीने पालिका मुख्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात विविध प्रकारच्या स्टॉल्सची संख्याही दिवसेंदिवस वाढत असून गटई चर्मकार समाज आजही त्यांच्या हक्कापासून वंचित आहे. चर्मकार समाजातील कुटुंबाची उपजीविका ही त्यांच्या स्टॉल्सवर चालते. मात्र ठाणे महानगरपालिका क्षेत्रात कित्येक गटई कामगारांना त्यांच्या हक्काचा स्टॉल्स अद्याप उपलब्ध झालेले नाहीत. तसेच काहींच्या परवान्यांचे नूतनीकरण देखील केले गेलेले नाही. त्यामुळे संतप्त गटई चर्मकार समाजातील नागरिकांनी आज एकत्र येऊन ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयाजवळ आमरण उपोषण सुरू केले. आदिवासीयांच्या घरांना टॅक्स, अंतरोहिदात सामाजिक भवनासाठी भूखंड, गटई कामगारांच्या परवान्यांचे नूतनीकरण इत्यादींसारख्या विविध मागण्या त्यांच्या प्रलंबित आहेत. या आमरण उपोषणामध्ये ठाणे महानगरपालिकेच्या प्रशासनाबाबत तीव्र निषेध यांनी व्यक्त केला आहे. कारण की 2000 सालाचा जो GR आहे की जो आदिवासी असो, दलित असो, तो मानव आहे तो त्या जागेवरती राहतो तर त्याच्या घराला टॅक्स लागला पाहिजे. त्याला जे शासनाची योजना आहे, महापालिकेची योजना आहे, त्याला त्या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही या ठिकाणी उपोषण आंदोलन आयोजित केलेलं आहे. जे ठाणे शहरामध्ये जे ठाणे शहरातले समाज बांधव आहेत, जे आहे ते मानव सेवा करतात, जे चर्मकार समाजाचे लोक त्यांची फाटलेले चप्पलबूट दुरुस्त करतात. त्यांना महानगरपालिकेने 2009 साली लायसन दिलेलं आहे. तो लायसन आम्ही सतत नूतनीकरण करावं म्हणून आम्ही आयुक्तांकडे पाठपुरावा करतोय. तर महापालिका त्याच्याकडे दुर्लक्ष करते. जो उघड्यावरती चर्मकार समाजाचा माणूस बसतो त्याला नवीन परवाना लायसन मिळालं पाहिजे. आणि या ठिकाणी महानगरपालिकेला चर्मकार समाजापासून जो
येणारा टॅक्स आहे, लायसन्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टीचा भाडा आहे, या ठिकाणी संत रोहिदास महाराजांच्या जयंती केल्या जातात. तर त्या समाजाला कुठेतरी बसण्यासाठी एक 20 गुंठे जागा महापालिकेचा भूखंड मिळावा यासाठी आम्ही या ठिकाणी आज आमरण उपोषण आंदोलन केलेलं आहे. तरी प्रशासनाने जेणेकरून आमच्या आणि या दलित समाज आदिवासी समाजाकडे लक्ष घालावा अशी प्रशासनाला आमची विनंती आहे. साहेब, आम्हाला महानगर प्रशासनाने जर आम्हाला जोपर्यंत की आम्ही संत रोहिदास महाराज भूखंडासाठी जागा देतोय, गटाई कामगार समाजाच्या लोकांचं जे लायसन आहे तो नूतनीकरण करतोय आणि जे नवीन लोक आहेत त्यांचं सर्वे करून त्यांना परवाना लायसन देतोय आणि आदिवासी समाज बांधवांच्या घराला जोपर्यंत महानगरपालिकेचे आयुक्त स्वतः आम्हाला त्यांना अशी नोटीस काढत नाही की तुमच्या घराला आम्ही असं टॅक्स लावतो आणि आपण ती रक्कम भरावी, असं त्यांनी जर आम्हाला लेखी आश्वासन दिलं तर आम्ही नक्कीच उपोषण चालू ठेवायचं की त्याला स्थगित करायचं. आम्ही संघटनेचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि आदिवासी समाजाचे बांधव मिळून आम्ही ते ठरवू शकतो. गटाई चर्मकार समाजाचे अध्यक्ष राजाभाऊ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हे आमरण उपोषण सुरू करण्यात आले. सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.